खेड तालुक्यातील पराळे गावामध्ये आपण आलेलो आहोत। भामा आसखेड धरणाच्या लगत आता आपण या ठिकाणी आहोत। या ठिकाणी ज्या पाणी उपसा मोटारी आहेत त्या मोटारींच्या केबल्स चोरीला जात आहेत या अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत। याबाबत तुम्ही आता पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केबल मोटरी आहेत आणि या मोटरीच्या केबल्स चोरी होतात आणि या चोरी होत असल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक भुर्दंड बसतो। यामुळे पाणी उपसा बंद पडल्याने शेतकऱ्यांचे पिकेही करपू लागलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी संबंधित शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुम्ही? हे प्रशासनाला वारंवार विनंती करून 6 वेळा निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची चौकशी आणि अंतिम कुणीही सापडले नाही। भरपूर शेतकऱ्यांच्या अडचणी दोन्ही आयरे आणि पराळे ग्रामपंचायतीच्या सुद्धा दोन्ही केबल चोरीला गेल्यामुळे गावात सुद्धा ग्रामस्थांची पाण्याची फार मोठी समस्या आहे। पाणी असून सुद्धा लोकांना पाणी पिण्याची गैरसोय या प्रशासनाच्या गैरकारभारामुळे होत आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी अजून केली नाही। आता आमचा पहिली 5 वेळा निवेदन देऊन सुद्धा काही न केल्यामुळं ह्या आता FIR दाखल करून घेतलेला आहे। त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर या चोरांचा शोध त्यांनी लावावा। एकंदरीतच धरण उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी परिस्थिती झालेली आहे। अजूनही काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्या शेतकऱ्यांना विचारूया की काय अडचण आहे की या ठिकाणी की मोटारींच्या केबल्स चोरी जातात। अशा किती गेलेले आतापर्यंत, काय घटना झालेल्या आहेत? आत्तापर्यंत 6 वेळा केबल गेलेली आहे। 6 वेळा केबल जाऊन सुद्धा प्रशासनाने याच्यावर काही कारवाई केलेली नाही आणि 6 वेळा केबल जाऊन हे शेतकरी केबल टाकायला त्रस्त झालेले आहे आणि यांच्या मोटारी अक्षरशः यांनी पाण्याच्या बाहेर ठेवलेल्या आहेत। पाण्याच्या बाहेर ठेवून यांच्या जनावरांना पाणी आणि पिण्याच्या पाण्याची फार मोठी टंचाई आहे, पण प्रशासन याच्यावर काही दखल घेत नाही, टाळाटाळ करते आणि प्रशासनाला आम्ही वारंवार तक्रार करतोय पण प्रशासन दखल घेत नाही। याच्यासाठी आम्हाला न्याय हा प्रशासनाने द्यावा हीच आमची मागणी आहे। एकंदरीतच प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल। जी पिके आता शेतकऱ्यांची जळत आहेत तर यामध्ये असेही शेतकरी आहेत की त्यांना हे मोटारची केबल चोरी झाल्यामुळे आर्थिक बजेट त्यांचं नाही आहे, त्यामुळे त्यांची शेतीची पिकं जळू लागलेली आहेत। असे शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुम्ही? तुमच्या शेतातले पीक जळू लागले याबद्दल काय सांगाल? एकतर पहिलं शेती निसर्गामुळं पीक पिकतंय, पिकलं तरी बाजारभाव भेटत नाही व्यवस्थित आणि बाजारभाव भेटला तरी उत्पन्न त्याचा नफा तोटा जुळत नाही। दुसरी गोष्ट त्याच्यातून मध्ये मध्ये अशाच केबल चोरी जातात। जवळजवळ 12 ते 15 हजाराची एक केबल असते। जवळजवळ इथं 18 मोटरी आहे। 18 मोटरींच्या केबल चोरीस गेल्या। पहिल्या दिवशी तर 15 मोटरींच्या एकाच दिवशी चोरीस गेल्या। दुसऱ्या वेळेस 7-8 अशा 2-3 वेळा 6 वेळा झाल्या। अशा 5-6 वेळा आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी दिल्या, तोंडी दिल्या, लेखी दिल्या, तरी पण त्याची काय चोर सापडले नाही आणि काहीच झालं नाही। त्याच्यामुळं आम्हाला कुठंतरी न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। तुम्ही पाहू शकता एकंदरीतच शेतकऱ्याची मानसिकता खूप खचलेली आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे। अगोदरच पिसलेल्या शेतकऱ्याला पोलीस प्रशासनाने या चोरट्यांना ताब्यात घेऊन न्याय द्यावा अशी मागणी या शेतकऱ्याकडून केली जात आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, भामा आसखेड, पुणे।